त्याच्यात त्यांची चूक नाही, त्यांची लायकीच ती आहे. 1756 तुमच्यासारखे 56 हे पुरुष नाही, पुरुषांची, यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे जी मी रोज पायाला बांधून फिरते. पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो. आता त्यांनी काल ज्या पद्धतीने माझ्यावरती ट्विट केलं ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो, वेडवाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले, आता यांची सुरू झाली. मला प्रश्न पडलाय, प्रश्न अजून किती वर्ष विचारणार? एकच प्रश्न, माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जातं, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने, अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय? बरं, विषय त्यांचा नव्हताच ना. मी का बोलले? कारण त्यांच्या नेत्या अनिल परबने माझ्याकडे बोट दाखवून चित्रा वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला, उत्तर देऊ नको. आणि हा प्रश्न फक्त एकटे चित्रा वाघचा नाहीये. अहो, तुम्ही महिलांवर दादागिरी करता, तुम्ही असाल मोठे शहाणे, पण महिलांचा अपमान करायचा, त्यांची दादागिरी त्यांच्यावर करायची, त्यांचा आवाज दाबायचा मला अधिकार कोणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा मेसेज होता. पण सटल फटल वटवाड्यांना त्यांची लायकीच तेवढी आहे की कुठल्याही परिस्थितीतून हानीला काहीतरी निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी बोलायचं. आता त्यांनी माझ्यावरती इतका काल घाण बोलल्या, अरे आम्हाला घरदार आहे ना, आम्हालाही संसार आहे, आम्ही तर रस्त्यावर पडलोय. मग मी एकच प्रश्न विचारला, तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी. तो येऊन प्रश्न सांगतोय की पुढाच्या पण लेकरांवरती. मी परत सांगते, मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं, आता बोलताना मला त्रास होतोय. आणि त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जिने जन्म दिला तिला अक्कल पाहिजे. तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा, डीएनए टेस्ट करा. तुम्ही आमचं बोलता, आम्ही तुमचं बोललो तर तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला. म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो. काल मला विचारलं गेलं, माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं. तो विषय मी काढला नव्हता सभागृहात, हा विषय माझ्या सहकारी मनीषा कांबळे यांनी काढला. त्या दिशा सालियांच्या विषयावर बोलत होत्या. आम्ही मीच नाही, माझ्यासारख्या आणखी सहकार्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. आणि त्याला बोलताना ज्या पद्धतीने अनिल परबांनी बोट करून चित्रा वाघ असं म्हटलं, तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे. महिलांना हलक्यात घेऊ नका, हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय. तुम्हाला काय, आमचा नवरा काय करतो, आमची पोरं काय करतात, तुम्हाला काय करायचं? तुम्ही मुद्द्यावर बोला ना. हेच तर म्हटलं मी, तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर बोलणार. हे कधी होतं सगळं? हे कुठल्या मानसिकतेतून होतं की तुमच्याकडे बोलायला काय नाहीये? तुमच्याकडे बोलायला काही नसतं त्यावेळेला असे मुद्दे उपस्थित होतात. प्रश्न साधा होता, विचारा उद्धव ठाकरेंना का दिली क्लीन चिट, हाच विषय होता. आणि मग त्याच्यामध्ये मला तर कीळ येते की एवढा प्रगाढ पंडित हुशार विधिज्ञ माणूस, त्याला उत्तर देता आलं, त्या सटोफटरांना पुढे गेले आणि पुन्हा तेच चित्रा वाघ. आणि मग किती पुरुष पायाला बांधणारी नीच प्रवृत्ती आहे. कधी थांबणार? पुरुष नाही, यांच्यासारख्या. म्हणजे आता त्याला समजायला पण अक्कल पाहिजे ना, कारण यांच्या डोक्यात या घालण्याशिवाय, स्त्री आणि पुरुषाला जोडण्याच्या शिवाय यांच्या डोक्यात काही नाही. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार. हे मला या ठिकाणी सांगायचं. एक विषय फक्त, त्याच्यामध्ये मी हाऊस मध्ये होते, मला माहित नाही, पण मला माझ्याकडे कंटेंट आला. त्याच्यात त्यांनी म्हटलं की या काय शिवसेना भवनावर बडाबडा लोळत होत्या, मला घ्या. अरे हॅलो, मला सांगायचं, बरं झालं बोलल्या. अरे थोडी माहिती घ्या यार, त्यावेळेला तुम्ही नव्हतात. दस्तूर खुद्द
दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाटाचे आत्ताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की चित्राताई एकदा येऊन भेटा, तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे. मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता.